तर गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तर मी अश्विनी नागरगोजे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण खूप सुंदर अशी रेसिपी बनवणार आहोत, जी बऱ्याच जणांनी घरी बनवून खाल्लेली नसेल, तर ती आपण बनवणार आहोत. अशी रेसिपी जी सहसा कोणाला घरी बनवण्यासाठी मिळत नाही, ती सहसा विकतच आणावी लागते. तर आज आपण बनवणार आहोत आपले घरगुती घरच्या केळीचे वेपर्स. ते कसे बनवायचे हे पाहूयात. तर आजची स्पेशल रेसिपी आहे बनाना चिप्स. तर हे केळीचे चिप्स कसे बनवायचे, आणि ही आपल्या घरची केळी आहे. तर ही केळी एकदम गावरान आहे. तर सुरुवातीला काय करायचं, याचे छिलके काढून घ्यायचे सर्वप्रथम. नंतर अशा प्रकारे याचे छिलके काढायचे. तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता. तर याची साल काढून झाल्याच्या नंतर याला आपल्याला किसणीने याचे चिप्स बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ते किसणीतून किसून घ्यायचे आहेत, आणि तेल मस्त तापल्याच्या नंतरच ते किसायचे आहेत. तर कोणी अगोदर किसून पण ठेवतात, नंतर एक तळायला सुद्धा येतात. तर आपण आपल्या पद्धतीने बनवायचं. तर मी काय केलेलं आहे, डायरेक्ट कढईमध्येच किसलेलं आहे. ही सहज आणि एकदम सोपी पद्धत आहे केळीचे चिप्स बनवण्याची. तर बाजारामध्ये बी अगदी सहज कच्ची केळी उपलब्ध होते. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. घरचं खाल्लेलं आणि बाजाराचं विकतचं खाल्लेलं यामध्ये खूप फरक आहे. तर घरचं जे आहे ते एकदम पौष्टिक, आणि आपण आपल्या स्वच्छतेनुसार बनवत असतो, त्याच्यामुळे आपण घरीच बनवलेलं खूप चांगलं राहील. आणि याचा पूर्ण असा लालसर कलर होईपर्यंत आपल्याला त्याला तळायचं आहे. याचा कलर चेंज होत आलेला आहे. तर तुम्ही पण अशीच घरी केळीचे वेपर्स बनवत जा, कारण बाजारातले खूप दिवसाचे आणि ते तेलाचा पण वास येतो, आणि ते खाण्यायोग्य पण कधी असतात नसतात. फूड पॉयझनिंग होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर घरी सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स तयार करू शकता. त्याच्यामध्ये गोल पण बनवू शकता आणि उभे पण बनवू शकता, आणि त्याचा किस करून सुद्धा तुम्ही ते तळू शकता. तर आपापल्या आवडीनुसार ते बनवायचे असते, आणि लेकरांना खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि घरगुती असल्यामुळे तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. एकदम असे खुसखुशीत तळून झालेले आहेत. हे बघू शकता, एकदम क्रीम कलर झालेला आहे. तर या ठिकाणी आपले केळीचे चिप्स तयार झालेले आहेत. तर बघू शकता, हे दोन प्रकारे केलेले आहेत, आणि एकाला आपण नमक आणि एकाला लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर लेकरांना असं झटपट काहीतरी बनवण्यासाठी हे केळीचे चिप्स आपण तयार केलेले आहेत, आणि त्याच्या जोडीला काहीतरी असं म्हणून हे मुरकुल सुद्धा तळलेले आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपीज आणि शॉर्ट्स व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर पटापट लाईक सोडा. धन्यवाद.